महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी शिक्षिका मदतनीस 3 नोव्हेंबर आजचा खास रिपोर्ट पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। अंगणवाडीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी द्या। बेळगाव 2011 ते 2023 या काळात निवृत्त झालेल्या अंगणवाडी कार्यकर्ता व सहाय्यकांना ग्रॅज्युटी रक्कम द्यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघ बेळगाव तालुका शाखेने केली आहे। बुधवारी मोर्चाने सुवर्णसौधवर जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे बालकल्याण योजना अधिकाऱ्यांना निवेदन दिले। 1975 मध्ये स्थापन झालेल्या समग्र शिशु विकास योजनेचा मोठा विस्तार झाला असून या योजनेचे 50 लाख लाभार्थी आहेत। या योजनेतून अनेक महिलांनी अंगणवाडी कार्यकर्ता सहाय्यिका म्हणून 150 रुपये इतका अल्प मोबदल्यात सेवा बजावली आहे। या कर्मचाऱ्यांना कायदा 1972 पासून लागू होतो असा आदेशवजा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 मध्ये दिला आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने अंगणवाडी कार्यकर्ता व सहाय्यकांना ग्रॅज्युटी रक्कम द्यावी अशी मागणी घेऊन जानेवारी 2023 मध्ये प्रदीर्घ आंदोलन करण्यात आले। याची दखल घेत महिला व बालकल्याण खात्याने एप्रिल 2023 पासून ग्रॅज्युटी लागू केली आहे। याचा लाभ 2011 ते 2023 या काळात निवृत्त झालेल्या 10,311 अंगणवाडी कार्यकर्ता व 11,980 सहाय्यिका मिळून द्यावा अशी मागणी करण्यात आल्यानंतर महिला व बालकल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुमारे 18 कोटी अनुदान मंजूर करून ते वित्त खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे। मात्र वित्त खात्याकडून हे अनुदान वितरण करण्यात येत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देताना अंगणवाडी कार्यकर्ता व सहाय्यिका धन्यवाद।